अमरावती महानगरपालिका तर्फे स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती महानगरपालिका तर्फे गुणवंत सफाई कामगार कीर्ती चांगरे, संजय मोगरे, योगिता ग्रानिया, अरुण सारसर, शीतल सारसर, विनोद सरसिया, प्रवीण लता गोपाल सौदे, भागीरथ मार्वे, किरण शेंद्रे, सोनू सोनटक्के या कामगारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय प्रसंगी अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या। 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असलेला आजचा दिवस महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्वांना आणि समस्त देशवासियांना आयुक्त सौम्या शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या। याच दिवशी संपूर्णतः आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही। त्यासाठी कितीतरी क्रांतीवीरांनी आपल्या जीवाचीही काळजी न करिता आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। या सर्व क्रांतीवीरांचे एकच स्वप्न होते, आपल्या मायभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आणि त्यांच्या या प्रयत्नातून ते स्वप्न साकारही झाले। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व राज्यात हर घर तिरंगा या उपक्रमाचे आयोजन 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आले आहे। या अभियानात सर्व स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांनी योगदान दिले आहे व मोठ्या प्रमाणावर अमरावतीकरांनी सहभाग घेतला आहे। हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आपल्या अमरावतीकरांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकविलाच आहे। तसेच अमरावती शहरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे। अमरावती महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली आहे। या कार्यक्रमामध्ये आयुक्त यांचे वडील अशोक शर्मा व आई लीना शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, मुख्य लेखा परीक्षक श्याम सुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके, शहर अभियंता रवींद्र पवार, सहायक नगर रचनाकार कांचन भावे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन भोंद्रे, मुख्य अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सर्वांना आज आपल्या देशाचे स्वतंत्रता दिवस निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि एक जे नवीन युग आहे, आमचा देश खूप पुढे जाईल, आमच्या देशचे प्रत्येक नागरिक खूप यशस्वी व्हावी आणि आमचे देशचा नाम स्वाभिमान पूर्ण विश्वात खूप प्रसिद्ध हो अशी आशा करते। आणि ज्या पार्श्वभूमीवर आमच्या देशाला स्वतंत्रता प्राप्त झाली ते आठवण करता आम्ही सगळे पुढे जाऊ अशी एक आवाहन करते की तुम्ही विसरू नये, ज्या लोकांनी आपली जान गमावली, ज्या लोकांनी एक सुप्रीम सॅक्रिफाईस केला, जेणेकरून आज इथे आम्ही सगळे आपले जीवनात आपले आयुष्यात एक प्रकारचे सगळे व्यवस्था, सगळे राईट्स, आमच्या देशाचे संविधानद्वारा प्रदान असलेले प्रत्येक अधिकार हे वापरून आम्ही पुढे जाऊ। आणि सर्वांना मी एकदा पुन्हा याची शुभेच्छा देते आणि महानगरपालिका अमरावती तर्फे आमच्या देशाच्या या नवीन स्वतंत्रता वर्षामध्ये अनेक भरपूर नवीन उपक्रम, डिजिटल इंटरव्हेन्शन्स, सिटीजनसाठी सोयी सुविधा हे सगळं आपण घेणार आहे, जेणेकरून अमरावतीमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक यांचा इंटरॅक्शन जे आहे महानगरपालिकातर्फे ते सोपा होऊ शकता, सोयी सुविधा यांना एक चांगली पद्धतीने भेटू शकता। यासाठी आम्ही सगळे तत्पर राहणार आहोत, कटिबद्ध राहणार आहोत।
आपणा सर्वांना एकदा पुन्हा मी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.